गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही सर्व? आज आपला चिपळूणमध्ये थर्ड डे आहे. तर आज मी फिरायला जाणार आहे. चिपळूणमधले 1-2 स्पॉट तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा. आता हम्मा दिसले, तिला खाऊ देऊया आपण. थोडासा खाऊ खाईल ना ती. मला खाऊ देऊया बाबू, प्लीज. बाय बाय. चला. परशुराम हा घाट सुरू झालेला आहे. घाट खूप मोठा आहे, पण मला घाटामध्ये लॉंग शूट करता नाही आलं, कारण की रिस्की होतं म्हणून. गाईज, आता आम्ही घाटामध्ये जात होतो. तर जाताना आम्हाला एक व्ह्यू दिसला. खूप मस्त वाटतोय तो व्ह्यू बघून. म्हटलं की कॅप्चर करूया. तुम्हाला दाखवते बघा. हा व्ह्यू आहे मस्त. माझ्या मागे दिसतंय का कॅमेरामध्ये पूर्ण क्लिअर? हे बघा, हा पूर्ण व्ह्यू खूप सुंदर वाटतं. पूर्ण अशी नदी आलेली आहे आणि ती राऊंडमध्ये येते नदी. खूप सुंदर व्ह्यू वाटतोय तो. मला थोडं कॅप्चर करून घ्यावं. आणि त्याच्यानंतर असा पूर्ण हा रोड जो जातो खूप सुंदर वाटतंय बघायला. चला आपण थांबून जरा बघूया. तर बघूया आपला पुढचा प्रवास कसा होतोय, काय काय भेटतंय दाखवते मी तुम्हाला. आम्ही पोचलो आहोत परशुराम घाटामधील परशुराम मंदिरात. खूप सुंदर असं मंदिर आहे. गाईज बघा ना, कशा उतरत्या पायऱ्या आहेत. म्हणजे जस्ट आपण मंदिराकडे जाताना आपल्याला उतरत्या पायऱ्या दिसत आहेत. इतर ठिकाणी कसं असतं की मंदिराकडे जाताना चढत जातो आपण वरती. आपण इथे मंदिरात जाताना उतरत जातो. असं का? छान ना. हा स्टॉल आहे तो बघा. हा थांब रे. चला आता आपण चप्पल काढलो मी तिथून मध्ये जाऊया आपण. चला येताना बघूया. मंदिर स्टार्टिंगलाच बघा ना, छान असं तलावासारखं केलेलं आहे त्यांनी. हे बघा ना, इकडे तलावासारखं केलंय मंदिरासमोरच. आणि त्याच्यामध्ये बघा छोटे छोटे कच्चू आहे. सुंदर वाटत. छोटे छोटे मासे पण आहे तिथे. वेगवेगळ्या प्रकार आहे ते बघ. तसं चपटा पण आहे. ह्याच्यात दिसतंय की नाही माहिती नाही. हा बघा, इकडे जाऊ. इथे पण सगळे. ह्याला बघितलं असतं आपण. दिसला? झूम कर, झूम कर. केवढा आहे तो. ह्याच्या सिक्का पण टाकतात वगैरे. इथे टाकलाय. चला आपण इथे पाय वॉश करून घेऊ. आपण जाऊया. पहिलंच आपल्याला बाप्पाचं दर्शन झालेलं आहे. खूप बरं वाटलं. आल्या आल्या बाप्पाचं दर्शन झालंय. चला बाकीचं बघूया. हे परशुरामाचं मेन मंदिर आहे, सुंदर असं. चला मग आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. मंदिरातले देव दर्शन. बाजूलाच रेणुका मातेचं पण मंदिर आहे. आत्ताच आमचं दर्शन झालं नुकतंच. पण इकडच्या मंदिरामध्ये काही काही मंदिर जे आहेत, मेन मंदिर, त्या मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नाही. तर आम्ही जसं गपचूप करून शूट काढलेलं आहे.
पण बाकीचे जे काय मंदिर आहेत तिथे मोबाईल अलाउड आहे. मग बाकीचा व्ह्यूज तर तुम्हाला बघितलाच आहे. मोबाईलमध्ये मी टाकेन मध्ये शॉर्टमध्ये. तर त्याच्यामध्ये तुम्ही बघा की मंदिर कसं छान आहे. बाजू खूप छान परिसर आहे आजूबाजूला पुण्याचा. मला तर खूप आवडला. इकडचा व्ह्यू दाखवला तुम्हाला इथे. जे मेन मंदिर आहे ना तिथे मोबाईल अलाउड नाही. पण बाकी तुम्ही मोबाईल यूज करू शकता. बाकीचा व्ह्यूज आजूबाजूला जे छोटे मंदिर आहे तसंच तिथे तुम्ही मोबाईल अलाउड करू शकता. तर आता या मंदिराचं दर्शन झालं परशुरामाच्या. आता आपण दुसऱ्या स्पॉटला जाऊ. तिकडचं मी तुम्हाला सगळं दाखवेन. आत्ताच आमचं दर्शन झालं आणि मग खूप भूक लागली होती. मग मी बोलली की चला पहिले जेवून घेऊया. आणि मग मम्मीने आम्हाला पार्सल दिलं होतं जेवायला घरूनच डब्बा. तर भात भाजी हे बघा, भात डाळ भाजी चपाती मम्मीनीच दिलं होतं. सॅलड पण दिलंय सोबत, ते मी खात नाही पण मम्मीने दिलंय. मग आता हे जेवणार आहे, पण ह्या आजूबाजूच्या निसर्गामध्ये आम्ही जेवणार आहे. ऊन आहे पण ठीक आहे, थोडं ॲडजस्ट करतोय. पण असं निसर्गामध्ये असं जेवायला खूप छान वाटतं. मग आपण थोडंसं निसर्गात मजा घेत घेत जेवूया आणि मग निघाल्यावरती मग मी ब्लॉग एंड करेन. गाईज मी आता तोच व्ह्यू बघत होती जो दुपारी मी तुम्हाला व्ह्यूज दाखवला वरतून. तर मी तिथे आजूबाजूला विचारलं की ह्या स्पॉटला खालती जाऊ जागा आहे का. तर मग ते बोलले की हा स्पॉट प्रसिद्ध आहे कोकण दर्शन म्हणून या नावाने. तर मग आम्ही खालती आलो आणि कोकण दर्शन इथून ह्या स्पॉटमधून खरंच कोकण दर्शनचं दर्शन होतं आहे. बघा ना काय संध्याकाळचा हा व्ह्यूज आहे. खूप सुंदर वाटतं इकडनं. दुपारी तर अजूनच छान वाटत होतं, पण संध्याकाळी बघा ना एवढा छान वाटतोय. इथे लोक संध्याकाळचं बसायला येतात, टाईम स्पेंड करायला येतात, व्ह्यू बघायला येतात खास करून. तर मी म्हटली आपण पण दाखवूया. बघा पूर्ण तिथून इथे पूर्ण सर्व पूर्ण आहे संध्याकाळचा हा व्ह्यू. तर मी बोलत होती तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की सांगा. आणि मी इथंच ब्लॉग आता एंड करते. आपण असंच नेक्स्ट काय पॉईंटवर जात राहूया. आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.